हाय हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण एक अत्यंत उपयोगी औषधी वनस्पती अडुळसाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार आणि दम्यावर प्रभावी असलेल्या अडुळसा वनस्पतीच्या उपयोगाबद्दल जाणून घेऊया। अडुळसा म्हणजे काय? अडुळसा, ज्याला इंग्रजीमध्ये मालाबार नट असे म्हणतात, ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे। तिची पाने, फुले, मुळे औषधांसाठी वापरली जातात। अडुळसा वनस्पतीला अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे ती प्राचीन काळापासून आयुर्वेदात वापरली जाते। अडुळसाचा मुख्य उपयोग श्वसन विकारांवर आणि सर्दी खोकल्यावर केला जातो। अडुळसा ही वनस्पती भारतातील विविध भागात, विशेषतः उष्ण आणि दमट हवामानात वाढते। चला पाहूया अडुळसा वनस्पतीचे औषधी गुणधर्म। 1. अँटीबॅक्टेरियल। अडुळसामध्ये असलेले घटक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात। 2. अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म, शरीरातील सूज, वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त। 3. उत्सर्जन शक्ती, एक्सपेक्टोरंट, फुफ्फुसातील बलगम काढून टाकण्यास मदत करते। आणि 4. अँटीऑक्सिडंट गुणधर्म, शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी मदत करते। आता पाहूया अडुळसाचे आरोग्यविषयक फायदे। 1. सर्दी आणि खोकला। अडुळसा सिरप किंवा अडुळसा चहा घेणे सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी फायदेशीर आहे। बलगम काढून टाकण्यासाठी आणि घशाची खवखव कमी करण्यासाठी उपयोगी। 2. दम्याचा त्रास म्हणजे अस्थमा रिलीफ। अडुळसा श्वसन नलिका मोकळ्या करतो आणि दम्याच्या रुग्णांसाठी उपयोगी ठरतो। 3. श्वसनाच्या समस्यावर उपाय, रेस्पिरेटरी हेल्थ, श्वसन संस्थेचे कार्य सुधारण्यासाठी आणि श्वसन मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतो। 4. पचन सुधारण्यासाठी, अडुळसा पचन सुधारतो आणि पोटाच्या समस्यावर उपयुक्त आहे। 5. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। अडुळसाचे नियमित सेवन केल्यास शरीराची प्रतिकार शक्ती वाढते आणि संसर्गापासून संरक्षण करते। अडुळसा कसा वापरावा? 1. अडुळसा सिरप प्रौढांसाठी 1 ते 2 चमचे दिवसातून 2 वेळा, लहान मुलांसाठी अर्धा चमचा दिवसातून 2 वेळा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार। 2. अडुळसा चहा। अडुळसाच्या पानाचा चहा बनवा आणि मध मिसळून घ्या, हे सर्दी आणि खोकल्यावर प्रभावी आहे। 3. अडुळसा रस म्हणजे ज्यूस। ताज्या अडुळसाच्या पानाचा रस काढा आणि त्यात मध मिसळा। दिवसातून एकदा पिण्याने श्वसनाच्या समस्या कमी होतात। 4. अडुळसा पावडर। पाण्यात मिसळून घ्या किंवा गरम दुधात घालून प्या, हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे। आता पाहूया अडुळसा वापरताना घ्यावयाची काळजी। गर्भवती महिलांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अडुळसा वापरू नका। लहान मुलांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापर करावा। मधुमेह असणाऱ्यांनी सिरपमध्ये साखर असल्यामुळे वापरताना काळजी घ्यावी। ॲलर्जी असल्यास वापरणे टाळा। अडुळसा ही एक प्रभावी आयुर्वेदिक वनस्पती आहे, जी सर्दी, खोकला, श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते। परंतु कोणतेही औषध वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्याशी जोडले जा। धन्यवाद।